नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनचे दर पाहणार आहोत. आता सोयाबीनला आपल्याला चांगल्या दरात आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. अमरावतीमध्ये आपल्याला मोठी आवक पाहायला मिळाली आहे. आता उंबररेडमध्ये आपण बघितले 5,700चा टप्पा पार आणि आज आपण सविस्तर महाराष्ट्रातील सोयाबीन दर बघूयात. उत्पादनामध्ये आपण शेतकऱ्याला आज बघितलं असेल काही दिलासादायक बातमी आपल्याला ठरणार आहे. म्हणजे गेल्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात आपल्याला असलेली घसरण थांबून आता 5,500 ते 5,700 रुपयेपर्यंत आपल्याला स्थिरावर चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्याला विदर्भ असतील मराठवाड्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये आपल्याला आवक वाढली असून त्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहेत. पण जागतिक बाजार समितीत घडामोडी आणि देश अंतर्गत मागणीमुळे आता सोयाबीनचे दर पुन्हा एकदा उसळी घेण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामध्ये बघितलं असेल उंबररेडमध्ये आपण आणि पिंपळगावमध्ये सर्वाधिक रेट आपल्याला आजच्या ज्या बाजार समितीमध्ये विचार केला तर नागपूर आणि उंबररेड यामध्ये आपल्याला समितीच्या बाबत एक बाजी मांडलेली दिसत आहे. सोयाबीनला आता बघितले 5,700 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकन आता मिळालेला असून पण सरासरी बघितले 5,520 रुपये दरात राहिला आहे. नाशिकमध्ये पिंपळगाव मध्ये आपण बघितलं असेल पालघेड या बाजार समितीमध्ये हायब्रिड सोयाबीनसाठी 230 क्विंटलची आवक झाली असून त्यामध्ये आपल्याला 5,771 रुपये बोली लागली आहे. अकोला आणि बारामतीमध्ये आपण मार्केटची परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये बघितलं असेल सोयाबीन आणि मुख्य हब असल्याने अकोला बाजार समितीमध्ये आपल्याला 1,695 क्विंटलची आवक झाली असून त्या ठिकाणी आपल्याला पिंपळगाव सोयाबीनला किमान 4,800 ते कमाल 5,630 रुपये दर मिळाला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनला 1,113 क्विंटलची आवक असून 5,550 रुपयाचा दर पोहोचले आहेत. नागपूर बाजार समितीमध्ये बघितलं असेल 184 क्विंटलची आवक झाली असून 5,400 रुपयात व्यवहार झाला आहे. त्या महाराष्ट्रातील धाराशिव तुळजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर आता स्थिर पाहायला मिळत आहेत. 5,600 रुपयांना एक समान व्यवहार झाल्यानं आता लातूर जिल्ह्यामध्ये एक औरत शहाणी या देवणी किंवा बाजारपेठेमध्ये आपल्याला 5,500 ते 5,600 रुपये दरम्यान आता दर पाहायला मिळत आहेत. इतर ज्या बाजार समितीमध्ये आपण बघूयात मूर्तिजापूरमध्ये बघितले कमाल 5,590 रुपयाचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आवक 400 क्विंटलचे आहे. कटरालामध्ये बघितलं आहे त्यामध्ये कमाल दर आहे 5,613 रुपये आणि आवक आहे 101 क्विंटलची. सिन्नर हिरणगावमध्ये बघितलं आहे 5,500 रुपये आवक आहे 15 क्विंटलची. राजुरामध्ये बघितलं आहे 5,100 ते 5,100 ते आपल्याला आवक 85 क्विंटलचे पाहायला मिळत आहेत. पण दरात आपल्याला सुधारणा एक प्रामुख्याने कारण सध्याच्या बाजार समितीत एक मर्यादित आपल्याला दुसरीकडे उत्तेजन पाहायला मिळत आहेत. पण 5,500 प्राधान्य आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय सोयाबीनला आता मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जी सोयाबीन विक्रीसाठी आणताना व्यवस्थित वाळून आणि स्वच्छ करून आणावीत. कारण पावसाच्या वातावरणात एक लक्षात घेता बाजार समितीत असताना ताडपत्री आवर्जून वापरा. त्यासाठी आपण एक सुधार करत आहे. त्यामुळे आपल्या बाजारमध्ये एक पाहून टप्प्याटप्प्यानं मालाची विक्री करताना फायदेशीर ठरले आहेत. तर या आजच्या सोयाबीनच्या दरात आपण पूर्ण दर बघितलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये किती दर मिळतात आम्हाला कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.